विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते ध्वजारोहण होतोय. आपण थेट जाऊया. दिल्लीच्या काँग्रेस मुख्यालयाची दृश्य आहेत आणि राहुल गांधी यांच्या हस्ते इथे ध्वजारोहण होत आहे. शिवाय सोबत मल्लिकार्जुन खरगे सुद्धा या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो. थोड़ा टेढ़ा कर लीजिए ना थोड़ा सा, तो पानी उधर चला जाएगा, कैमरे पे आ रहा है. दिल्लीमध्ये सध्या सातत्याने पाऊस पडतोय आणि या पावसाच्या आगमनाच्या सोबतीने इथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम काँग्रेस मुख्यालयामध्ये पार पडतोय. राहुल गांधी स्वतः उपस्थित आहेत, त्याचबरोबर मल्लिकार्जुन खरगे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आज भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन आहे आणि त्यानिमित्ताने काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम. काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये आता ध्वजारोहण झालेलं आहे आणि ध्वजगीत सुद्धा सादर करण्यात आलं आणि या दरम्यान पावसाने सुद्धा ध्वजवंदन केलं असं म्हणायला हरकत नाही, कारण अतिशय जोरात पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. परंतु या पावसाच्या सोबतीने हे ध्वजवंदन संपन्न झालेलं आहे, ध्वजारोहण संपन्न झालेलं आहे. राहुल गांधींच्या हस्ते हे ध्वजारोहण झालेलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राहुल गांधी अतिशय ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेले आपण सातत्याने पाहतोय. त्यांनी सुरुवातीला निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवरती आक्षेप घेतलेला होता, मतदार याद्यांच्या मुद्द्यांवरती प्रश्न उभे केलेले होते आणि अशा अनेक राजकीय घटना घडत असताना आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होतोय राहुल गांधींच्या हस्ते आणि त्याची थेट दृश्य आपण बघतोय. इथे पावसाने सुद्धा जोरदार हजेरी लावलेली आहे, परंतु तरी सुद्धा उत्साह कमी झालेला नाहीये नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा. राहुल गांधींनी भर पावसामध्ये छत्री नाकारली आणि ध्वजारोहण पूर्ण केलं. आणि यानंतर आपण पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली